नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वी सहकार विषयाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यामध्ये FIMP क्वेश्चन जे आहेत बोर्ड परीक्षेसाठी त्याचा विचार करतो आहे. आणि प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 2, संकल्पना स्पष्ट करा. कोणत्या संकल्पनांचा अभ्यास तुम्हाला सर्वप्रथम करावा लागेल, या संकल्पना आहेत. यांचा अभ्यास झाल्यानंतरही तुम्हाला इतर राहिलेल्या इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत त्यांचा अभ्यास करता येईल. परंतु सगळ्यात आधी ज्या संकल्पना इम्पॉर्टंट आहेत त्या मी तुम्हाला सांगतो आहे, त्यांचा अभ्यास करा. उरलेल्या ज्या आहेत त्या नंतर अभ्यासाला घ्या. प्रथम तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे संचालक या संकल्पनेचा. आता तुम्ही मोठे क्वेश्चन जर केले असतील तर तिथं संचालक म्हणजे काय, संचालकाचे कार्य सांगा, असे जे प्रश्न येतात तिथे ह्या संकल्पना क्लिअर होतातच. पण स्पेशली संकल्पनांमध्ये जर विचार केला तर कोणत्या येतील त्याचा विचार आपण ह्या ठिकाणी करतो आहे. दुसरी संकल्पना आहे लाभांश. त्यानंतर तिसरी संकल्पना व्यवस्थापन समिती. ही मला वाटते पाठीमागच्या वर्षीच विचारलेला क्वेश्चन होता व्यवस्थापन समितीवरती. त्यानंतर क्रियाशील किंवा नाममात्र हे सभासदांचे जे प्रकार आहे त्याच्यातलं एखादा सभासदाचा प्रकार ह्या ठिकाणी संकल्पनेमध्ये येतो. तर तुम्ही त्याचा अभ्यास करा सभासदांच्या प्रकाराचे, इथला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष याही संकल्पना तुम्हाला येत असल्या पाहिजे, माहिती असल्या पाहिजे. त्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे उपविधी किंवा पोटनियम यांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पहा पुढची संकल्पना इम्पॉर्टंट महत्त्वाची वाटते ती म्हणजे प्रस्ताव. त्यानंतर आहेत सुरक्षित खण. या संकल्पना विचारात घ्याव्या लागतील. नेक्स्ट पुढची संकल्पना आहे ATM. पुढची संकल्पना आहे 10 नंबर जिल्हा सहकारी मंडळ. त्यानंतर नेक्स्ट 11वी संकल्पना विचारात घेतोय आपण जागतिक अर्थव्यवस्था. नेक्स्ट बहुराष्ट्रीय कंपन्या. त्यानंतर नाणे बाजार, भांडवल बाजार. ह्या ऑलरेडी संकल्पना तुमच्या इतर ठिकाणी झालेच असणार आहेत, तरी पुन्हा या ठिकाणी विचारात घ्या. सहकार वर्ष ही संकल्पना करून ठेवा, महत्त्वाची आहे. त्यानंतर पहा निर्णायक मत. 17 नंबरला लवाद. लवाद संकल्पना मला वाटतं पाठीमागच्या वर्षीची विचारलेली होती. त्यानंतर पहा इतिवृत्त, सहकार शिक्षण. त्यानंतर सहकार प्रशिक्षण पण एक संकल्पना असते, तिचा अभ्यास करून ठेवा. अमर्याद जबाबदारी. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला ह्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत. यानंतर आपल्याला स्वमताचे प्रश्न पाहिजे आहेत, त्याचा अभ्यास आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.